श्री स्वामी समर्थ। अधिक महिन्यातील उद्या शेवटचा शुक्रवार आणि प्रदोष म्हणजे हा दुर्मिळ शुभ योग आहे आणि ह्या दुर्मिळ शुभ योगावरती तुम्हाला सौभाग्य आणि सुख समृद्धीसाठी एक साधा सोपा उपाय सांगणार आहे। हा उपाय तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळी करायचा आहे, कारण प्रदोष व्रत आहे, प्रदोषचा दिवस आहे आणि शुक्रवार आहे। हा महादेवाच्या पिंडीजवळचा उपाय आहे। काय करायचं, प्रदोष काळी तुम्ही मंदिरात जायचं आणि पिंडीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, कारण शुक्रवारी प्रदोष असल्यामुळे प्रदोष हा महादेवाला समर्पित आहे, त्यामुळे महादेवाच्या पिंडीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा। तुपाखाली दिव्याखाली तुम्हाला तांदूळ किंवा फुलाचं आसन द्यायचं। आसन का द्यायचं, कारण आपण जो दिवा लावतो तो ज्या देवाला लावतो त्याला समर्पित होण्यासाठी। समजा तुम्ही हाच दिवा जर तसाच खाली जमिनीवर ठेवला तर हा धरणी मातेला समर्पित होतो, म्हणून कधीही दिव्याला आसन द्यायचं। हा दिवा जो लावणार आहे तो दिवा लावल्यानंतर तुम्ही ओम नमः शिवायचा 108 वेळा मंत्र म्हणायचा आणि घरी यायचं। दुसरं, बेलाच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा। बेलाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि समजा तुम्ही तिथे बेलाच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये येणारी लक्ष्मी जी आहे, अडथळे आहेत लक्ष्मीचे, ते दूर होतील आणि घरामध्ये लक्ष्मी ऐश्वर्य प्राप्ती होईल। तिसरा दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर, तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही घरात प्रवेश करताना उजव्या हाताला, बाहेरून घरात जेव्हा प्रवेश करता त्यावेळेस उजव्या हाताला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा। आणि हे 3 दिवे मुख्य दरवाजाच्या बाहेर का, कारण ज्या वेळेला संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेला माता लक्ष्मीच्या आगमनासाठी, तिच्या स्वागतासाठी हा दिवा असतो, म्हणून हे दिवे 3 न चुकता तुम्ही उद्या प्रदोष काळी लावायचे आहे। अधिक मासातील अतिशय दुर्मिळ आणि शुभ योग मानलेला आहे, त्यामुळे हा उपाय जर केला तर सौभाग्य आणि सुख समृद्धी नक्की येईल, ऐश्वर्य येईल। उपाय नक्की करा। व्हिडिओला फॉलो, शेअर आणि लाईक करा। श्री स्वामी समर्थ।